8 वाजता पावसाने सुरुवात केला। मित्रांनो बरोबर 11:15 झाले। हाय मित्रांनो, कोकणी मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज वार शनिवार आणि कडक ऊन पडलं आहे। संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि पाऊस रात्रीसुद्धा लागला, दिवसाचासुद्धा लागला आहे आज, आणि रात्री तर खूप गडगडतसुद्धा होता। तर आता मम्मी आणि काकी भात कापायला तरीसुद्धा गेलेले आहेत। एक मळी आज कापूया असं ठरवलं नाही आहे, कारण ते भात पुरं पडलं आहे आणि पुसून पुरं पाक झालं आहे। त्याच्यामुळं आज हे कापून ठेवणार, मग पाऊस पडो किंवा त्याच्यावर नाही पडो। तर आता तिकडे कापायला गेल्यात, तर आपण आता तिकडे जाऊन बघूया किती कापलं आहे, काय झालं आहे ते। तर चला तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, इथेच आपली घराच्या पाठीमागे शेती आहे। तर इथे एक मळी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी दाखवली होती की पुरी पडली होती ती। तर आता ती कापून ठेवत आहेत, मग पाऊस लागो रात्री किंवा न लागो कापून ठेवत आहेत। तसंही ते भात मळीमध्ये कुसत आहेत, तुम्हाला दाखवतो आता। मग बघा, हे बघा पुरी अर्धी मळी पडली होती आणि आता इथे अंडे करून ठेवते, म्हणजे जरी रात्री पाऊस पडला तरी अंड्यांवरून पाणी नितळेल खाली। हे बघा कसं पुसून पुरा चोच झाला आहे, बघू शकता एकदम पाक पुसलं आहे मित्रांनो भात। तरी आता कापून ठेवतात, एकच कापून ठेवणार आहेत। हे बघा इकडे असं थोडं थोडं सुकायला सुद्धा टाकलं आहे, बघू शकता एकदम हवा पुसला मित्रांनो, पाण्यातच राहिला ना त्याच्यामुळे। हे बघा कसं जमीन दोत झालं आहे, बघू शकता। हे बघा पुरा चोताच झाला आहे त्या भाताचा, जेमतेम अर्धी मळी कापले। हे बघा बघू शकता तुम्ही, इकडे सुकसं टाकलं, इकडे बांधावरती अंडे करून ठेवलेत, म्हणजे पाऊस पडला तरी नितळेल त्याच्यावरून। मग उद्या सकाळी सुकायला टाकणार। आणि हे भात बघू शकता मित्रांनो, कसं मोड आलेत त्या भाताला, उभ्या भातालाच मोड आलेत। हे असं पहिल्यांदाच, मी तरी पहिल्यांदा बघतोय। हे बघा पुरे मोड आलेत भाताला, इतका पाऊस चालू आहे। आणि मळपास थोडंफार आहे, ढगाळ वातावरण आहे, पण आत्ता पाऊस येण्याचे चान्सेस कमीच आहे। आला तर रात्रीवर, बघू रात्री पडतोय की काय ते। आता आम्ही कापतो। तर हा मित्रांनो आजचा दिवस दुसरा, आणि काल संध्याकाळी आपण एक मळी कापून ठेवली आणि आता आज सकाळी 8:15 वाजता पावसाने सुरुवात केला। रात्री जरासा बारका हलकासा शिडकावा केला नव्हता, पण आता पुन्हा जोरात आले, बघू शकता। इकडे भात आम्ही ढाकून ठेवलो आणि जोरात सर आले, आणि आज काय वातावरण वेगळंच आहे, एकदम काळं कुठंच चौशीकडे गेला नाही, जाईल याची काय गॅरंटी कमी आहे। जोरदार पाऊस आला, दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो, ही काल आपण संध्याकाळी मळी कापून ठेवली होती आणि रोजच्याप्रमाणे पाऊस आजसुद्धा आला, पण आज थोडा 1-1.5 तास लेट आला, 6 वाजता यायचा। हा बघा किती जोरात आला होता ते, बघू शकता खूप जोरातच सर आले। आता मी घरी आल्यानंतर मळीतून बघा, आता गेला आहे 9 वाजता, अर्धा तास पडला आणि हे बघा मळ्यांमध्ये किती पाणी साचलं। आत्ता बघूया जातोय काय, ऊन पडतोय का ते, कारण अजून ढगाळ वातावरण आहे, थोडासा सूर्य डोकावतोय। बघूया 10 वाजेपर्यंत जरी ऊन पडलं तरी 1-1.5 तास सुकवला तरी भरपूर होईल, मग काय आणून झुडायला होईल। हे बघा किती पाणी साठलं आहे ते। तर मित्रांनो 10:30 आता ऊन पडायला लागलं आहे आणि मम्मी आणि काकीने आता भात सुकवायला घेतलं आहे। इकडे अंगणात आणतोय पाठीमागून पुढे, इकडे बघू शकता आम्ही इकडे सुकवायला लागलो आहे आता भात। हे बघा पाठीमागून आणतोय आणि इथे खळ्यात टाकतोय सुकायला। बघूया किती वेळ पाऊस सुकायला देतोय ते, खाली भरतोय, ढग आलेत मोठे मोठे, बघू शकता। पण ऊनसुद्धा कडक पडतं आहे। इकडं मांजरं कशी लोळत आहेत बघा गारव्याला, खाली भरतोय मजबूत, बघू आता इकडे सुकशी टाकतो आम्ही। तर मित्रांनो काकी आणि पुढे नेऊन टाकतात भात सुकायला, मी हे इकडे टाकतोय। अजून आपल्याला 2-4 अंडे आहेत इकडे पाठीमागे, इकडे ते टाकतो मी आता इकडे पटापट सुकायला। चला, हे ते एवढं 5-6 अंडे आहेत मळीत ठेवलेले ढाकून वगैरे, ते मी इकडे सुकशी टाकतो। काकी आणि मग मी तोपर्यंत पुढं टाकते। हे इकडे मी थोडंसं टाकलं आहे आता सुकायला, अजून हे काही अंडे ठेवलेत भाताचे, ते आता इकडे सुकवायला घेतो। हे बघा कसे मोड आले होते ते भाताला, बघू शकता। हे इकडे सुकून आता आमचं कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो। ऊन मळब असंच आहे। हे बघा इकडे संपूर्ण सुकायला टाकले, बघूया पाऊस 12-1 पर्यंत जरी गेला तरी भरपूर झाला अगदी। बरोबर 11:15 झाले आणि भात सुकाशी घालून आपल्याला फक्त अर्धा तास झाला, आणि खाली काय मजबूत पाऊस भरला आहे, बघू शकता एकदम मजबूत पाऊस भरला आहे खाली। हे बघा पुरं काळं काळं कूट केला नाही, मी इकडे रोडवरती तुम्हाला दाखवण्यासाठी खास आलो आहे। हे बघा खाली काय पुरं काळं काळं कूट केला नाही, किमान 1 तास तरी जायला पाहिजे होता, पण आता बघूया पुढे शिंतडायला लागला की गोळा करायला लागणार। बघा काय मजबूत भरला आहे। तर मित्रांनो शेवटी पुन्हा पाऊस आलाच, भात काय उचललं नाही, गोळा केला नाही। बघूया किती लागतोय ते, बघूया म्हटलं आहे, हलका लागेल असं वाटतंय, पाहूयात।
आता हे आम्ही थोड्या वेळानंतर पाऊस लागून गेल्यानंतर असं हे बघा अंडे करून ठेवलेत नितळशी, आणि हे मग नंतर दांडकून घ्यायचा विचार आहे बघा. असे नितळशी ठेवलेत. इकडे सुद्धा सगळेच पेंडे करून ठेवलेत. आता सुद्धा अजून बारीक बारीक पडतोय, माझ्या मागे बघू शकता. आता वाटते दुपारनंतरच ऊन पडलं तर पडेल, पण आता असे पेंडे ठेवलेत. डायरेक्ट घरी नेऊन झोडणार बांधणार, आणि मग काय वलं तर वलं बघू. तर मित्रांनो, हे असे पेंडे करून ठेवलेत, भिजलेत हे आत्ता पाऊस पडला त्याच्यामुळे. आता हे डायरेक्ट नेऊन झोडणार आहेत आम्ही. आता जरा वाळशी ठेवलेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही दांडकून घेतोय, कारण पुरं वलं भात आहे त्याच्यामुळे असं दांडकून घेतोय आम्ही. काय 7-8 भारी जामफ्याम होतील ते आता हळूहळू असे जोडून घेतो. हे बघा, हे थोडेसे जोडलं, आणि पुन्हा मित्रांनो पाऊस आला 3 वाजता. त्याच्यामुळे थोडंसं हे झोडून घेतलं. तुम्हाला घराच्या बाहेर दाखवतो. हे मळीतून आणलं आहे आम्ही. हे बघा, हे इथे वाळशी टाकलं आहे, आणि आता 4 वाजता ऊन पडलं आहे, पण वरती अजून घडघडतो आहे पाऊस. बघू काय ते. हे बघा, हे अजून झोडायचं आपलं बाकी आहे. तर मित्रांनो, अशी पूर्ण हकीकत आजच्या दिवसाची कालपासून झाली, आणि अजून थोडंसं झोडायचं बाकी आहे. ते आता झोडून टाकणार. आता जरा ऊन पडलं आहे, पण ह्या साईडला, वरच्या साईडला इकडे घाटमाथ्यावर घडघडायला लागला आहे पाऊस. आता 4 वाजलेत होता, आणि आता पुन्हा घडघडायला लागला आहे पाऊस. इकडे खाली क्लिअर आहे पुरं, पण इकडे बघू शकता, इकडे पुरं ढगाळ वातावरण आहे, आणि इकडे जोरदार आता घडघडतं आहे. तर व्हिडिओ कसा वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि कोकणी मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओत.